महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये येत असतानाच अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. विमान लँडिंग होतानाच अपघात झाला आणि विमानाने पेट घेतला. अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे झाले होते. अपघात झाला त्यावेळी अजित पवार यांच्यासह विमानात 5 जण होते. अजित पवार आणि त्यांचे सुरक्षा रक्षक देखील होते. 2 कॅप्टन, एक क्रू मेंबर आणि एका सहकार्याचा या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताचा CCTV फुटेज समोर आला आहे. अजित पवारांच्या अपघाताचा CCTV फुटेजमध्ये स्फोट किती मोठा होता हे दिसून येतं. बुधवारी तारीख 28 सकाळी 8:46 हा भीषण अपघात झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी विमानाचा मोठा स्फोट झाला होता. आगीचे आणि धुराचे लोट परिसरात पसरले. जवळच असलेल्या एका CCTVमध्ये हा अपघात रेकॉर्ड झाला. विमान बारामतीमध्ये लँड करत असतानाच हा अपघात झाला आणि क्षणार्धात विमानाने पेट घेतला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमानाचा स्फोट झाल्यानंतर त्याचे तुकडे आजूबाजूला असणाऱ्या घरांच्या परिसरामध्ये जाऊन पडले. मोठा आवाज झाल्यानंतर आजूबाजूचे रहिवासी आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अजित पवार हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून थेट बारामतीत अजित पवार आले होते. बारामती विमानतळाजवळ त्यांचं विमान कोसळलं. लँडिंगसाठी तांत्रिक अडथळा आल्याचे प्रियदर्शनी सांगतात. त्यांचं विमान 8:46 कोसळलं आणि स्फोट झाला. विमानामध्ये असलेल्या 5 जणांचं निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात बारामती एअरपोर्टपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर झाला आहे. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळेच विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. एअरपोर्टपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळलं आहे. जेथे हे विमान कोसळलं तेथे खोलगट भाग आहे. आजूबाजूला झाडझुडपं आणि ऊस शेती आहे. शेजारी काही घरांची वस्ती आहे. या विमानाचा जळून कोळसा झाला आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.